सकाळचे 4:22 वाजलेत आणि आम्ही एका फ्रेंडचा वेट करतो इथे। ही आमची पहिलीच ट्रिप आहे लग्नानंतरची आणि आम्ही खरं तर खूप सारा रील्स बघून फायनली आरेवारे बीचला चाललोय। पहाटे लवकर निघालो होतो आणि रात्री जायचं म्हणून झोपच नाही लागली, पण भूक खूप लागली होती। त्याच भुकेची हाक ऐकून आम्ही ऐरोलीजवळ लोणी डोसा खायला थांबलो। काहीच वाटत नाही मला खरंच। आम्ही अख्खे सगळे झोपत होतो आणि हा माणूस फक्त जागी आहे, कंटिन्यू ड्राईव्ह करतोय आणि मध्ये मध्ये मला उठवतोय, हे बघ ते बघ, तू दाखव। लेट्स होप की इथे चांगलं भेटलं पाहिजे, कारण आम्हाला खरंच खूप भूक लागले। 9 वाजत आलेत ऑलमोस्ट। हे त्याच्या गावचे लोक। सिरियसली एकदम रिअल वाटते सगळे, खतरनाक। आय स्वेअर, तुला पाहायचं का? अरे यार, है ना? हे कसं दिसणार? हे तर हे आहे ना भारत माता, नाही हे आई शपथ ड्रोन। संकेत संकेत रोडवर घे। लाजळचं झाड। असं बोलतात की खरं कोकण हे गावात असतं। सो आम्ही हायवेकडचा रस्ता सोडून गावच्या रस्त्याने चालायला लागलो।
गुगल मॅपवर दिसत होतं की एक छोटासा शॉर्टकट आहे, तर आम्ही आमची गाडी त्या दिशेने गेली आणि अक्षरशः या रस्त्यावर एक गाडी आम्हाला भेटली नाही. बराच वेळ थंडीचा ड्राईव्ह करून शेवटी आम्ही रत्नागिरीमध्ये पोहोचलोच. रत्नागिरीमध्ये पोचताच आमचं मिशन हॉटेल हे सुरू झालं होतं. आम्हाला कुठेच जागा भेटत नव्हती आणि आरेवारे बीच ते गणपतीपुळे असं एकही हॉटेल नसेल तिथं आम्ही विचारलं नाही की आज राहायला रूम्स आहेत का. ऑनलाईनसुद्धा काहीच दाखवत नव्हतं आणि मग आम्ही विचार केला ठीक आहे सोड यार हे रूम बिमचं, चला आधी आपण खायचं काय ते बघू. सो त्यासाठी आम्ही एका ठिकाणी खायला थांबलो आणि तिकडे बसताच तिकडचं जे सीन होतं तिकडनं जे खायची मजा येत होती ना काहीतरी वेगळीच होती यार, एकच नंबर. काय म्हणते पाणी जरा कमी आहे आपण असं असेल हे पाणी कमी असेल, एवढं पाणी कमी वाटेल कमी म्हणजे आता हे जे सगळं वरती दिसतंय ना ते पौर्णिमेला कम्प्लिटली मला वाटतं पाणी वरती येत असेल भरतीच्या आता ओहोटी आहे. अमावस्येच्या दिवशी का आपण फिरायला ओहोटी आहे, अमावस्येच्या दिवशी आपण का फिरायला चालतं. जेवण कसं आहे? मस्त आहे खरंच. हळू ते दगडाला घेतले होता ना. होय तुम्ही हळू हळूहळू हळूहळू थोडंसं रे आम्हाला काय पाहायला आलं ते लूज असतात ना, एखाद्याने पाय दिला तर सटकायचा. शेवटी आम्हाला एका ठिकाणी रूम भेटली आणि त्या घराच्या मालकांना मी विचारलं की इथे जवळपास बीच आहे का, तर त्यांनी सांगितलं अरे आपल्या घरामागेच तर बीच आहे. मी म्हटलं काका इकडे तर काही दिसतच नाही, ते सगळं जंगलच दिसतं. ते बोलले नाही, या रस्त्यावरून जर तुम्ही उडी मारून जाशाल आणि सरळ सरळ जाशाल तर तुम्हाला तिकडे नक्की बीच लागेल.
आणि तसंच त्यांचं ऐकून आम्ही त्या बीचवर गेलो. तसं ते बीच पब्लिकच होतं, पण तिकडे जाऊन असं वाटलं अरे हे काय प्रायव्हेट बीच आहे का काय, कारण का अख्ख्या बीचवरती फक्त आम्ही 4 जण होतो. ते बघू शकता कोणच नाहीये इथे, फक्त आम्ही. पूर्ण बीचवर दूर दूर पर्यंत कोणच दिसत नाहीये. आणि खरंच खूप सुंदर बीच आहे हा, खरंच खूप सुंदर. इथली माती पण पूर्णपणे व्हाईट. यानंतर आम्ही आमच्या रूमवर गेलो. तिकडे काही वेळ उनो खेळला, जेवलो आणि मग झोपून गेलो. कसं वाटतं? कसं वाटतं सीमा? आता मस्त वाटते, पण खूप ऊन आहे. सकाळी एकतर लवकर सकाळी या, नाहीतर इव्हनिंगच्या टाइमला या. खूप मस्त वाटतं. इव्हनिंगला मस्त वाटतं. हो खरंच इव्हनिंगला मस्त वाटतं. मॉर्निंग पण येऊ शकता, गर्दी नसते तेव्हा. आता खूप गर्दी नाही, पण जर बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला जर खेळायच्या असतील वॉटर स्पोर्ट तर त्या हिशोबाने संध्याकाळी. आपला माणूस कोण येते? हां, आपला माणूस एक आहे कुंदर. त्याला कॉन्टॅक्ट करा. योगेशचं नाव सांगा. बस मुंबईचे पाहुणे आता. पूर्ण दिवस आमचा मंदिराच्या परिसरात फिरण्यातच गेला. दर्शन झाल्यावरती आम्ही जेवलो. त्यानंतर योगेशने काही वेळ वॉटर स्पोर्ट्स केले आणि मग आम्ही तिकडनं निघालो. आणि तिकडनं निघाल्यावर रस्त्यात आम्हाला सुंदरसा सनसेट पॉईंट भेटला. तिथे आम्ही काही वेळ बसलो आणि तो मोमेंट एन्जॉय केला.